29 महापालिकांसाठीचं मतदान जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती, जी आता पूर्ण झालेली आहे। राज्यातील काही मतदान केंद्रावर अजूनही मतदारांची गर्दी आहे, मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत। सर्वांना मतदान करता येणार आहे जे मतदानाच्या रांगेत उभे आहेत। अगदी जे मतदान केंद्राच्या परिसरात आहेत त्यांना मतदानाची मुभा मिळते, परंतु नव्यानं आता 5:30 नंतर मतदान केंद्रामध्ये जाता येणार नाही। 5:30 वाजेपर्यंतची मतदानाची वेळ होती। राज्यातील काही मतदान केंद्रावर अजूनही मतदार रांगेमध्ये उभे आहेत। जे मतदार रांगेमध्ये उभे आहेत त्या सर्वांना मतदान करता येणार आहे। मी सध्या कोल्हापुरातल्या सदर बाजार इथल्या कोरगावकर हायस्कूल या मतदान केंद्रावर आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकाल की मोठ्या प्रमाणात महिलांची रांग लागलेली आहे। तसेच 1 ते 8 बूथ इथं आहेत आणि या सर्वच बूथवर मतदान केंद्रांवर भली मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। प्रश्न एवढाच पडतो की दिवसभर वेळ असताना सुद्धा हे लोक शेवटच्या क्षणी का आले, तर दिवसभर अशीच गर्दी या मतदारसंघांवर आहे। काही महिला आहेत, भगिनी आहेत, त्यांच्याशी आम्ही बातचीत केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आमचं ऑफिस व्यवसाय सांभाळून आता संध्याकाळी येऊन मतदान करण्यासाठी आलो आहे। तर या संपूर्ण परिसरामध्ये मजूर वर्ग जो आहे, कर्मचारी वर्ग जो असतो त्यांची रहिवास आहे, त्यामुळं सायंकाळी हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेले आहेत। सध्या मतदानाची वेळ संपलेली आहे, मात्र आतमध्ये जेवढे मतदार आहेत, मतदानासाठी नागरिक आलेले आहेत, त्या सर्वांना ही संधी मिळणार आहे। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे रांगा लागलेल्या आहेत की साधारण 2 ते 2.5 तासाहूनचा अधिक काळ या ठिकाणी मतदान प्रक्रिया संपवण्यासाठी लागणार आहे। मात्र निवडणूक आयोगाने जाहीर केले की जोपर्यंत शेवटच्या मतदाराचं मतदान आम्ही घेत नाही तोपर्यंत बंद करणार नाही। त्यामुळे प्रमुख जे गेट आहेत ते गेट बंद केलेले आहेत। आत पोलीस आलेले आहेत, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पोलिसांनी घेतलेली आहे। तसंच निवडणूक अधिकारी सुद्धा या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत। सध्या महिलांची आणि पुरुषांची मोठी रांग दिसते, ती मात्र आता हळूहळू सरकताना आपल्याला पाहायला मिळते आणि मतदान करूनच आम्ही जाण्याचा निर्धार या नागरिकांनी। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।